हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर खूप लेट व्हिडिओ आता सुरुवात करते। संध्याकाळची वेळ आहे, आज आहे घटस्थापना आणि शारदीय नवरात्र उत्सव। तर तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप साऱ्या मंगलमय अशा शुभेच्छा। तर माझे देवघरातले देव वगैरे खाऊच्या पानावर बसवलेले आहेत, दिवाबत्ती वगैरे सगळी झाली आणि आज भरल्या बांगड्या। तर आता चाललोय आम्ही करवीर निवासिनी आई अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी। आज पहिलाच दिवस घटस्थापनेचा, तर चला तुम्हाला सुद्धा दर्शन देतो। तर बघू शकता अशा पद्धतीने देवपूजा झालेली आहे, दिवा लावलाय, खाऊच्या पानाची माळ आहे। तर आम्ही घरातून निघालो आणि निघाल्यानंतर गावामध्ये आल्यानंतर मंडळाच्या जे काही दुर्गा माता होत्या त्या मिरवणूक चालू होत्या आणि त्यामुळे थोड्याफार पाहायला मिळाल्या। तर आमच्या लहानपणीच्या आठवणी किती थोड्याफार ताज्या झाल्या। तर खूप छान वाटत होता बघताना, वेगवेगळ्या रूपातल्या दुर्गा माता बघायला मिळाल्या। तर फायनली आलेलो आहोत तुळजाभवानी मंदिरात। तर चला आपण आता तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊया। आज माया गर्दी। तर बघू शकता इतकी काही गर्दी नव्हती, त्यामुळे मग आम्ही मुखदर्शन कॅन्सल केलं आणि रांगेतून दर्शन घ्यायचं ठरवलं। तर बघू शकता आम्ही रांगेतून आलेलो होतो, पटपट सोडत होते, त्यामुळे एवढं काय नव्हतं। आणि त्यामध्येच 9:30ला पालखी सोहळा असतो, त्यामुळे मग पटपट दर्शन देऊन भाविकांना बाहेर काढलं जात होतं। तर आजची आई महालक्ष्मीची पूजा बांधलेली जी आहे ती पुढे तुम्हाला दाखवलेली आहे, तर तुम्ही त्याचं दर्शन घेऊ शकता। आणि कळसाचं सुद्धा दर्शन दिलेलं आहे घर बसलं। तर तुम्ही आजचा व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की सांगा। तर इथे CCTV फुटेज होतं, तर त्यामध्येच थोडंफार कॅप्चर केलेलं आहे आजची पूजा। तर तुम्ही बघू शकता आतल्या गाभाऱ्यात जे काही पूजा वगैरे चालू होती तिथं दाखवण्यात येत होती आणि तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला। तर मंदिर पण खूप छान सजावट केलेली होती, आकर्षक विद्युत रोषणाई वगैरे। तर कळसाचं दर्शन सुद्धा तुम्ही घ्या आणि आजचा व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा। नवरात्रीचे 9 दिवस रोज रात्री 9:30 वाजता पालखी सोहळा असतो। तर त्यासाठी तुम्ही बघू शकता मंदिराभोवती जे भक्त आले होते त्यांची गर्दी जागा धरण्यासाठी, कारण ह्याच मुख्य मार्गावरून पालखी सोहळा असतो। तर तिथून दर्शन घेऊन मग आम्ही आता आलेलो आहोत साईडलाच ज्योतिबाचं मंदिर आहे। तर ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही त्या मंदिरामध्ये आलेलो आहोत। तर घाटी दरवाजा आहे, तर त्या रस्त्यालाच महाद्वार रोडला जाताना हे मंदिर आहे। तर म्हटलं जाता जाता तिथून सुद्धा दर्शन घेऊन आपण जाऊया। तर तुम्ही सुद्धा दर्शन घ्या। ज्योतिबाच्या नावानं चांगलं इकडे का रे पिल्लो हाँ बोल की हाँ
तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. काय? व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.